आता मी मस्त अशी आळूची पानं धुवून घेते बघा, स्वच्छ गारगार पाण्याने. पाठीमागं आहे लाडू. त्यानंतर आळूचे 2-2, 3-3 पानं अशी सुरळी मारून घेतली आणि मस्त असं चिरून घेतलं. त्यानंतर त्यात बेसन पीठ, तिखट, मीठ हे सगळे डिटेल तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. इडली पात्र घेतलं, त्यामध्ये छान असे गोल गोल गोळे केले आणि वाफायला ठेवून द्यायचं आहे. तर 4 इडलीची प्लेट माझे भरले, म्हणजे 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चक 16 पाडा येतोय, आणखीन माझं विसरला नाही. त्यानंतर ठेवलं वाफायला आणि लाडूच असते, आई काहीतरी बनवते. त्याला वाटत होतं की मी इडली बनवते, इडली दे अशा माझ्या मागं लागलेला. छान असे 10 मिनिटात वाफून निघालेला आहे. एका ताटामध्ये काढून घेते आणि बघा, तेल न लावता ठेवले तरी सुद्धा किती छान निघाले. परत एका गोळ्याचे मी 4 तुकडे करून घेतलेले आहेत समप्रमाणामध्ये. आणि इथं थोडी स्पीड लावली बरं का, एवढं फास्ट काम करायला मला नाही जमत. आणि लोखंडी तव्यामध्ये तेल टाकलं आणि छान असे त्यामध्ये छान खुरपूस भाजून घ्यायचे मस्त अशा आळूवडी.